90+ स्कोर कसा घ्यायचा? प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्याचं स्वप्न एकच. आता माझे ग्राउंड झालंय, आता माझा पेपर फक्त 90+ बसला पाहिजे. 90+ माझा स्कोर सांगतो, माझा होता 96. आता मी 96 बसवलं कसं काय? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बरेचसे लोक तुम्हाला म्हणत असतील की पेपर लय अवघड येतो, हे येतं ते येतं. मी काही सांगत नाही, तुम्ही सुद्धा चेक करू शकता. काय करायचं, 2024 मध्ये ज्या पोलीस भरत्या झाल्या होत्या त्यांच्या जे काही प्रश्नपत्रिका आहेत, सर्व प्रश्नपत्रिका उघडायच्या, सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका सोडून टाकायच्या. तुम्हाला त्या ठिकाणी एक पॅटर्न दिसत. तो पॅटर्न म्हणजे असा की फक्त 10% जे काही जिल्हे आहेत त्यांच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या अवघड आल्या आहेत, पण 90% जे काही जिल्हे आहेत त्या ठिकाणी भावड्या 90% म्हणजे सोपं आले. 90% काय आले? सोपं आले. म्हणून आपण करतो काय माहितीये का, आपण जे 90% एवढा मोठा साठा आहे ना, आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो ना, आपण त्या 10% वरती लक्ष केंद्रित करतो. अरे बापरे, माझं होईल का नाही, बापरे माझे, अरे सोड ना, खड्ड्यात जाऊ दे ना. महत्वाची गोष्ट, आपण फक्त आता 90% याच्यावरती फोकस करूया. आणि जे 90% म्हणजे काय होतं म्हणजे वरच्या वरती तुम्हाला प्रश्न विचारला जातात, वरच्या वरती. त्यासाठी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं रिव्हिजन चांगलं झालं पाहिजे. आता गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरणामध्ये तर माणूस काय म्हणतात पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो. कारण याचा विषय काय माहितीये का, इथं फिक्स आहे, इथं साधा काय फिक्स आहे, इथं काय विचारतो तुम्हाला ते फिक्स आहे. पण भावड्या एक विषय असा आहे की तिथं काय विचारू शकता कोणालाच कळत नाही. तो विषय होतो म्हणजे जीके. जीके मध्ये भाई आपला मार्क कटतो म्हणजे कटतो. कारण की जीकेचा तुमचा सिलेबस पाहिला ना, हा जीकेचा एवढा सिलेबस आहे, एवढं सर्व विषय, एवढं सर्व वाचायचं वगैरे, ती थेअरी विरी लय वेळ जातो. म्हणून त्यासाठी तुमचा भाऊ तुमच्यासाठी आहे. आपण काय केले, हे सर्व विषय घेतलेत. या सर्व विषयामध्ये आतापर्यंत तुम्हाला पोलीस भरतीवरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत, ज्या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेत ना, तेवढ्या सर्व प्रश्नांचा समावेश तुमच्या भाऊनी या पीडीएफ मध्ये केलाय. तुम्ही जर पाहिले ना, महाराष्ट्र भूगोलचे 1270, भारत भूगोल 1140, जगाचा भूगोल 370, इतिहास 1026 असा समावेश केलाय. आणि जवळपास 7000 पेक्षा जास्त वन लाईनर प्रश्नांचा समावेश करून तुमच्यासाठी पीडीएफ तयार केले बाई. हे बघ, या ठिकाणी पाहू शकतो तू बाय. हे बघ, हा बघा डेमो पाहून घे. हे बघ, भारताचा भूगोल. हे बघ, वरती प्रश्न येणार, खाली उत्तर येणार, वरती प्रश्न येणार, खाली उत्तर येणार. या प्रकारचे पीडीएफ केले. काहीच नाही भाई, जायचं स्वराज्य अकॅडमी नाशिक हे नावाचं ऍप आहे, तिथं जायचं, ही पीडीएफ डाउनलोड करायची, नंतर याची प्रिंट आउट काढायची, जसा अभ्यास लटकात. अरे काही नाही, मी सांगतो 1-2 दिवसामध्ये तुझं रिव्हिजन होऊ शकतो. ही पीडीएफ 1-2 दिवसामध्ये तू डोळ्याच्या खालून काढू शकतो. म्हणून माझं जरी म्हणणे, तू आतापर्यंत भरपूर अभ्यास करा ना, पण माझं तुला शेवटी एकच सांगणं असेल, शेवटी काय असेल ना भावा, ही पीडीएफ डोळ्याच्या खालून काढ. पीडीएफ भेटणार कुठे? स्वराज्य अकॅडमी नाशिक. जय महाराष्ट्र.